मित्रांनो, नॉर्मलायझेशन मार्क्स नॉर्मलायझेशन ही टर्म ही प्रत्येकाच्या ओटून तुम्ही ऐकली असेल. जेव्हापासून ऑनलाईन एक्झाम मल्टिपल शिफ्ट मध्ये व्हायला लागल्या तेव्हापासून ही टर्मिनॉलॉजी तुम्ही नेहमी ऐकली असेल. ही फक्त सरळ सेवा भरती इथेच नाही तर प्रत्येक क्षेत्रात जसं ज्या ज्या सेक्टरच्या एक्झाम्स होतात, जसं बँकिंग, SSC, MBA एंट्रन्सेस, लॉ एंट्रन्सेस किंवा जिथेही मल्टिपल शिफ्ट मध्ये ऑनलाईन पेपर घेतले जातात तिथे ही टर्म इंट्रोड्यूस होते. नॉर्मलायझेशन ही कॉन्सेप्ट तिथे प्रत्येक ठिकाणी अप्लाय केली जाते. आता सरळ सेवा भरती तलाठीमध्येही ही प्रोसेस होते. तर यावर काही लोकांचे ओपिनियन वेगवेगळे आहेत. नॉर्मलायझेशन ही प्रोसेस असायला हवी की नाही, आपण एक्झाम कंडक्टिंग बॉडीजला प्रेशराईज करायचं, त्यांच्यावर दबाव आणायचा की नाही आणायचा, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही मी ओपिनियन्स देतो आहे किंवा पॉझिटिव्ह नेगेटिव्ह इम्पॅक्ट त्यांचा विचार करून देतोय, हे माझे सगळे पर्सनल ओपिनियन्स आहे. तर चला सुरू करूया. मित्रांनो, नॉर्मलायझेशन ही प्रोसेस समजायच्या आधी मी तुम्हाला एक टर्म दाखवतो. ती आहे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी म्हणजे काय? आता तुम्ही म्हणाल सर टेक्नॉलॉजीचा आणि नॉर्मलायझेशनचा काय संबंध? टेक्नॉलॉजी आपण 21व्या शतकात असल्यावर, आता 21व्या शतकात आहोत, इथे टेक्नॉलॉजी हा अशी ही संज्ञा आहे, ही अशी टर्मिनॉलॉजी आहे जी प्रत्येकाने ऐकली. याच्यामुळेच आता तुमचं आणि माझं कम्युनिकेशन शक्य होत आहे टेक्नॉलॉजीमुळे. टेक्नॉलॉजी अशी आहे की प्रत्येक कानाकोपऱ्यातील व्यक्तींना जोडण्याचा प्रयत्न करतोय. आधीचं उदाहरण घ्या की गावातील नोटिफिकेशन तुमचं हॉल तिकीट एक्झाम झाल्यानंतर पोहोचायचं. आता सगळं टाइम बाउंड मध्ये होत आहे जस्ट बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजी. प्रत्येक ऑर्गनायझेशन, छोटी किंवा मोठी ऑर्गनायझेशन, टेक्नॉलॉजीचा यूज करायचा पुरेपूर प्रयत्न करतोय. तर मग आपल्या ज्या एक्झाम कंडक्टिंग बॉडीज आहेत ह्या कुठे मागे राहतील? ऑब्वियस आहे, त्यांनी पण टेक्नॉलॉजीचा यूज करायलाच हवा असं माझं ओपिनियन आहे. का? त्याचं सिंपलचं रिझन आहे की टेक्नॉलॉजीमुळे फास्ट फॉरवर्ड प्रोसेस होते. मॅन्युअल जिथे लॅक्स ऑफ लोक अप्लाय करतात, 11 15 20 लाख लोक अप्लिकेशन्स भरतात, त्यांचं मॅन्युअल प्रोसेसिंग करणे इट इज इम्पॉसिबल विदाउट द टेक्नॉलॉजी, यूज ऑफ टेक्नॉलॉजी. तर टेक्नॉलॉजीला आपण निगेट करणे हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, टेक्नॉलॉजीचे लूफुल्स असतीलच, दॅट कॅन बी ओव्हरकम ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. जसा जसा वेळ समोर समोर जाईल त्यांचे लूफुल्स जे असतील टेक्नॉलॉजी निघवा. इवन छोटीशी ऑर्गनायझेशन का असेना, इवन आय अप्लाय टेक्नॉलॉजी इन माय ओन ऑर्गनायझेशन टू ऑटोमेट द थिंग्स. जेवढ्या गोष्टी ऑटोमेट होतील तेवढा आपला सुखकर होते. आणि टेक्नॉलॉजीने तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणला किंवा हे तुम्ही कधीच निगेट करू शकत नाही. कारण तुम्ही आधी जी गोष्ट 8 दिवसात 15 दिवसात कंप्लीट करायचे ती गोष्ट विदिन सेकंड, विदिन मिनिटात, विदिन काही आवर मध्ये कंप्लीट करता. तर हे झाले टेक्नॉलॉजीचे ऍडव्हान्टेजेस. तर मग ऑर्गनायझेशन या गोष्टीचा यूज करतील नाही असं आपण कसं गृहीत धरू? ऑब्वियस आहे ते करतीलच. तर चला आता येऊया मेन मुद्द्याकडे. आता मार्क नॉर्मलायझेशन जेव्हा मित्रांनो करतात तर काय उद्देश असतो? याचा उद्देश काय मला सांगा. आपण जर कुठल्याही एक ऑर्गनायझेशनचं डिसाईड केलं की जसे मार्क्स पडतील सरळ सरळ सगळ्यांना जे मार्क्स तुम्हाला येतील त्यानुसार आम्ही सिलेक्शन देऊ, बट यात आपणही पुन्हा उभे राहू की सर आमची शिफ्ट डिफिकल्ट होती, त्यांची शिफ्ट इझी होती, म्हणून आम्हाला मार्क्स कमी पडले तर आम्हाला सिलेक्शन द्या. ऑब्वियस आहे ही एक डिमांड येणे तर लाजमी आहे. आता ही डिमांड आल्यानंतर म्हणून त्यांनी काय केलं की म्हणजे मल्टिपल शिफ्ट मध्ये पेपर केला जातो, कंडक्ट केला जातो. एवढ्या लोकांचा पेपर एक सेम पेपर ठेवू शकत नाही आणि एवढे पेपर सेट केल्यानंतर पेपरची लेवल सेम ठेवणे हे थोडं डिफिकल्ट टास्क आहे. कारण एकच व्यक्ती हा पेपर सेट करत नाही, मल्टिपल लोक पेपर सेट करतात. तर त्यामुळे हे एक चॅलेंज आहे की एक सेम लेवलवरती जर तुम्हाला ठेवायचं असेल, एक फेअर कॉम्पिटिशन तुमच्यात जर कंडक्ट करायची असेल तर तुम्हाला एका कॉमन स्केलवर आणणे जरुरी आहे. म्हणून एक नॉर्मलायझेशनची मेथड ही फॉलो केली जाते. हा त्याचा प्रायमरी उद्देश. म्हणजे तुमच्यात फेअर कॉम्पिटिशन असायला हवे, कोणी या गोष्टीला चॅलेंज करू नये, कोणावर अन्याय होऊ नये, कोणावर फेवरेटिझम होऊ नये, कोणावर फेवर होऊ नये, हा त्याचा मागचा उद्देश. माझे पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो की मी जेव्हा आता फक्त सरळ सेवा किंवा आयबीपीएस मध्ये, सरळ सेवामध्ये किंवा तलाठीमध्येच ही प्रोसेस फॉलो होते का? नाही. आयबीपीएस मध्ये प्रत्येक एक्झाम मध्ये नॉर्मलायझेशन फॉलो होतं कारण मल्टिपल शिफ्ट मध्ये पेपर घेतला जातो. मी खूपदा 2015 पासून बँकिंगच्या पर्सनली एक्झाम्स देतोय. त्यात माझे खूप सारे एक्झाम्स मध्ये मार्क्स कमी झाले, खूप सारे एक्झाम मध्ये मार्क्स वाढून आले. आता तलाठीमध्ये माझे मार्क्स वाढले म्हणून मी या फेवर मध्ये असं नाही. माझे एक रिसेंट उदाहरण देतो 2021चं.
मी RRB क्लर्कचा पेपर दिला होता, 80 पैकी 78 क्वेश्चन मी सॉल्व्ह केले. माझे मार्क्स हार्डली यायला पाहिजे होते 73च्या अबोव यायला पाहिजे. 2-3 क्वेश्चन हार्डली चुकतात, वी आर व्हेरी शुअर अबाउट दिस. पण माझे मार्क्स 52 वर येऊन टेकले. त्याचं रिझन, माझी शिफ्ट सिंपल होती म्हणून मी 78 क्वेश्चन सॉल्व्ह केले. बट बाकीच्या दुसऱ्या शिफ्ट होत्या त्यात थोडासा मॉडरेट आणि डिफिकल्ट लेवलचा पेपर आला होता, तर त्यांना थोडा प्रायोरिटी दिली. आता आणखी एक उदाहरण घेऊ की 2 रेसिंग मध्ये 2 व्यक्ती धावतायत. एकाला आपण जर 15 मिनिटं पुढे धावायसाठी जर टाइम दिला आणि दुसऱ्याला जर मागून सोडला, दोघांची अबिलिटी सेम आहे, तर आपण जर दोघांना जर सारखं सोडलं तर दोघांमध्ये फेअर कॉम्पिटिशन होईल. ज्यांच्यात जास्त पॉवर तो पुढे जाईल. दुसरा, या व्यक्तीला आपण 15 मिनिटं पुढे सोडलं तर याच्यावर अन्याय होईल, ऑब्वियस आहे, या व्यक्तीवर अन्याय होईल. तर हीच प्रोसेस व्हायला नको, कोणावर अन्याय नको, कोणाला फेवर नको. आणि नॉर्मलायझेशन जो फंडा आहे हा पर्टिक्युलर व्यक्तीला लक्षात ठेवून करत नाही, लार्ज स्केलवर होतं, पण इंडिव्हिज्युअल व्यक्तीला लक्षात ठेवलं जात नाही की हा माझा जवळचा आहे म्हणून नॉर्मलायझेशन केलं, हा माझा दूरचा आहे म्हणून नॉर्मलायझेशन केलं. नाही, ही मास स्केल होतं. विचार करा की 15 लाख 11 लाख व्यक्ती अप्लिकेशन करतायत, तर प्रत्येक व्यक्तीचा विचार ही एक्झाम कंडक्टिंग बॉडी करू शकते का? आपण तरी करू शकतो का? आपल्या घरात जर 20 मेंबर्स असतील तर प्रत्येकाच्या फेवरने चालू शकतो, प्रत्येकाच्या अगेन्स्ट मध्ये चालू शकतो का? नाही चालू शकत. सो इट इज अ लार्ज स्केल ऑपरेशन. सो वी कॅन टेक इट ॲज अ पॉझिटिव्ह नोट. आपण जे काही लूफहोल्स असतील वी कॅन इम्प्रूव्ह दॅट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, आपण इग्नोर करू शकतो. बट याचा पर्टिक्युलराइज कोणावर इम्पॅक्ट होतो असं आपण म्हणू शकत नाही. कारण काही लोकांचं, आता उदाहरणार्थ एखाद्या शिफ्ट मध्ये पहिल्या आन्सर की नुसार काही लोकांचे जर जास्त मार्क्स आले आणि दुसऱ्या आन्सर की नुसार नॉर्मलायझेशन नंतर कमी झाले, तर ऑब्वियस आहे तो व्यक्ती त्याच्या अगेन्स्ट मध्ये असेल. एखाद्या व्यक्तीचे आधी बिफोर नॉर्मलायझेशन जर कमी मार्क्स आहेत आणि नंतर वाढले असेल तर ऑब्वियस आहे तो व्यक्ती फेवर मध्ये असेल, ते लोक चिल्लावतील, फेवर मध्ये असतील. तर हे डिबेट्स चालूच राहणार आहे, यात आपण उलझून जाऊ. आपले जे अभ्यासाचा जो टार्गेट आहे, मेन फोकस आहे, तो उलझला जातो. तर माझं पर्सनल ओपिनियन असं आहे, बिईंग अ स्टुडंट आपण अभ्यासावर जास्त फोकस करायला पाहिजे. सिस्टमचे लूफहोल्स असतीलच, आज नाही आधी पण आपण ऑफलाईन मध्ये एक्झाम कंडक्ट केला त्याचे लूफहोल्स होते, सगळे करंट राहणार. आता नॉर्मलायझेशन होते कसं, तर तुम्हाला एक फॉर्म्युला IBPS ने क्लिअर दिलेली असते. जे काही ऑर्गनायझेशन आपली एक्झाम कंडक्ट करते ती आपल्या वेबसाईटवर किंवा नोटिफिकेशन मध्येच मेन्शन केलेलं असते नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला. तो फॉर्म्युला तो अप्लाय करतो. आता तुम्हाला जर समजत असेल, जर मॅथमॅटिशियन किंवा स्टॅटिस्टिशियन तुम्ही असाल तर मेडियन जी मेथड आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड आहे, त्याच्यानुसार ऍव्हरेज डेव्हिएशन मेथड ज्याला म्हणतात त्यानुसार ते कॅल्क्युलेशन करतात. पण त्यात आपण जाऊन तुम्ही पाहिला असेल युट्यूबवर व्हिडिओज कसे कॅल्क्युलेट करतात. आता हे चूक आहे की बरोबर आहे? आता माझं जे पर्सनल ओपिनियन आहे, कारण ही फक्त याच सेक्टरमध्ये अप्लाय नाही होत, तर सगळ्याच सेक्टरमध्ये अप्लाय होतं. IBPS तुम्ही एक बेस्ट एक्झाम्पल घेऊ शकता. IBPS म्हणजे जी बँकिंगची एक्झाम जिथे कंडक्ट केली जाते, इथे हीच प्रोसेस फॉलो केली जाते नॉर्मलायझेशनची. पण इथे टाइम बाउंड मॅनर मध्ये केलं जातं, ट्रान्सपेरंट एक्झाम घेतलं जातं, पॉलिटिकल इंटरफेरन्स नसतो, त्याच्यामुळे कुठलाच घोळ तुम्हाला कधी दिसत नाही. आपल्या सरळ सेवामध्ये प्रॉब्लेम असा आहे, टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम आहे पॉलिटिकल इंटरफेरन्सचा, एक्झाम सेंटरवर स्ट्रिक्ट विजिलन्स नसण्याचा, लोकांचं म्हणजे जेवढा गव्हर्नमेंट कडून किंवा एक्झाम कंडक्टिंग बॉडी कडून जेवढा विजिलन्स असायला पाहिजे त्याची कमी आहे. मग आपण त्या प्रोसेसला क्रिटिसाइज करणे हे माझ्या मते तरी आपण चुकीचं आहे. नॉर्मलायझेशन प्रोसेस ही फेअर कॉम्पिटिशन व्हावी यासाठी ही इंट्रोड्यूस केलेली सिस्टम आहे. आता याच्यावर पर्याय काय? मग आता काही लोक म्हणतील सर नॉर्मलायझेशन नाही, मला ऑनलाईन एक्झाम नको, तर मला ऑफलाईन एक्झाम हवी आहे. आणि एकाच दिवशी पेपर, आता मी काही लोकांचे ओपिनियन पण ऐकले की सर एकाच दिवशी पेपर का नाही, याआधी ही प्रोसेस होती, ऑफलाईन व्हायचा पेपर, एकाच दिवशी एक्झाम व्हायची. बट त्याचेही आपण प्रॉब्लेम्स पाहिले. काय व्हायचे, आपण खूप साऱ्या सेंटरवर पेपर फुटायचा. ऑफलाईन पेपरचा प्रॉब्लेम काय आहे की पेपर्सचे सेट प्रिंट केले जातात, ते सेंटरवर पोहोचवल्या जातात, सेंटरवर एक दिवसाआधी पोहोचवल्या जातात, तर तिथे स्ट्रिक्ट विजिलन्स पाहिजे, तिथे पेपर फुटीचे प्रॉब्लेम्स जास्त होतात. टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम काय, टेक्नॉलॉजीचा फायदा काय की 1 घंटा आधी पेपर सेंटरवर पोहोचू शकतो, पासवर्ड लॉग इन ID ही एक्झाम कंडक्टिंग बॉडीकडे असतो, त्याच्यामुळे आणि जी प्रोसेस आहे आफ्टर एक्झामिनेशन ती विदिन टाइम लिमिट, कमीत कमी वेळेत कॅल्क्युलेशन, तुमच्या आन्सर्स की हे सगळ्या ऑटोमेशन प्रोसेसने, इवन कॅल्क्युलेशन्स अँड इव्हॅल्युएशन ऑफ द एक्झामिनेशन, तुमचे जे काही पेपर्स आहेत त्याचं इव्हॅल्युएशन ही ऑटोमेशन प्रोसेसने सगळं होतं. तर याचा फायदा असा आहे मित्रांनो
की ऑनलाईन पेपरचे ड्रॉबॅक्स जरूर असतील, पण ड्रॉबॅक्स सोबत सोबत त्याचे फायदे खूप आहेत, आपण हे पाहायला पाहिजे. ऑनलाईन पेपर घेण्याचा काय कमी वेळात तुमचे रिझल्ट लागतील. आपण ऑफलाईनचा पेपर पाहायचा आधी 2019चा पेपर 2023 मध्ये 22 मध्ये त्याचे रिझल्ट यायचे. व्हॉट वॉज द रिझन? हेच होतं की इव्हॅल्युएशनसाठी मॉडरेट मिळायचे नाही, मिळाले तर प्रॉपर इव्हॅल्युएशन होत नव्हतं. कोणी काही आपल्या मनाने इव्हॅल्युएशन करायचं, कोणी कमी मार्क द्यायचं, कोणी जास्त द्यायचं. एवढे गट्टे एकाच व्यक्तीला पाठवू शकत नाही, तर इव्हॅल्युएशनचे प्रॉब्लेम्स आहेत. तर हे सगळे प्रॉब्लेम्स ओव्हरकम करायसाठी ज्या काही कंडक्टिंग बॉडीज आहेत ह्या टेक्नॉलॉजीचा आधार घेतात. टेक्नॉलॉजीचा आधार घेतल्यानंतर तुमची जी प्रोसेस आहे फास्ट फॉरवर्डिंग होते, ट्रान्सपरंट असेल. आता यात ऑफलाईन पेपर ही सोल्युशन नसेल, कारण लॉंग टर्म बेसिसवरती प्रत्येक ऑर्गनायझेशन, आपण 21व्या शतकात आहे. दुसरी गोष्ट आपण डेव्हलप कडे जातोय. इंडिया म्हणजे आपण डेव्हलप कंट्रीकडे प्रस्थान करण्याचा प्रयत्न करतोय, आणि ऑफलाईन पद्धतीने जर होत असेल तर आपण आताही पिछड्या कॅटेगरीमध्येच गिनल्या जाऊ. दुसरी गोष्ट याचा मग आता सोल्युशन काय सर? तर ऑनलाईन तुम्ही म्हणता की ऑनलाईन ठीक आहे, ऑफलाईन तर घ्यायचं नाही. ऑनलाईन पेपरमध्ये लूपहोल्स आहे, आय कन्सिडर ऍक्सेप्टेड, बट कसे ओव्हरकम करू शकतो? जिथे तुमच्यावर अन्याय होत असेल, तुमच्या नजरेत येत असेल, बिईंग अ स्टुडंट, बिईंग अ टीचर, तुमच्या नजरेत येत असेल की इथे घोड होत आहे, पॉलिटिकल इंटरफिरन्स जर होत असेल, सगळ्यात महत्वाचं पेपर फुटीचं किंवा पेपरमध्ये घोळ होण्याचं कारण असते पॉलिटिकल इंटरफिरन्स. करप्शन इज द मेन कॉज. जिथे करप्शन इन्व्हॉल्व असेल तिथेच हा घोळ होतो. अदरवाईज बाकी ऑर्गनायझेशन IBPS बँकिंगची जी एक्झाम घेते इट इज मेस ट्रान्सपरंट. छोटे मोठे इश्यूज कधी कधी तुम्हाला लक्षात येतात, बट कोरोना सारख्या सिच्युएशन मध्ये IBPS ने चांगल्या एक्झाम्स घेतल्या आहेत, आणि दीज आर लेसन्स फॉर अदर ऑर्गनायझेशन्स ऑल्सो. तर ह्या गोष्टीला आपण ओव्हरकम करून आपल्या पॉझिटिव्ह, आणि स्पेशली मी माझे जेवढेही टीचर्स आहेत जे वेगवेगळ्या अकॅडमीज चालवतात, मी माझ्या मते त्यांना एक विनंती करेल की आपण जर पुन्हा ऑफलाईन मोडकडे जर जातोय तर आपलीच जी काही प्रोसेस आहे त्याला अपाईज करायचा प्रयत्न करू. आपले जे रिझल्ट आहेत ते पेंडिंग राहतील खूप दिवसापर्यंत, कारण आपली डिमांड सोबत सोबत ती असते की पेपर लवकर घ्यावा, टाइम बाउंड मध्ये घ्यावा, रिझल्ट लवकर लावावा, आमची आन्सर की आम्हाला द्यावी, त्याच्यानंतर आम्हाला मार्क्स पण कॅल्क्युलेशन करून द्यावे, नॉर्मलायझेशन पण नाही करावे. हे एवढ्या सगळ्या आपल्या डिमांड्स आहेत. तर ह्या डिमांड्स असणे आपल्या आवश्यक आहेत, आपला अधिकार आहे. पेपर देणेही आपला अधिकार आहे. आपल्याला ट्रान्सपरंट सगळं माहीत असणे, पण याच्या सोबतच आपल्याला टेक्नॉलॉजी, ज्या काही प्रोसेस आहेत, ज्या एक्झाम कंडक्टिंग बॉडीज आहेत, यांना कोऑपरेट करणं पण महत्वाचं आहे. तर बिंग अ टीचर मी एवढंच तुम्हाला सजेस्ट करू शकतो मित्रांनो. तर चला, आय होप की मी माझे व्ह्यूज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. यावर कॉन्ट्रोवर्सी जरूर क्रिएट होऊ शकते. काही लोक म्हणतील, मित्रही म्हणतील, माझे स्टुडंट्स म्हणतील की सर तुम्ही या फेवर मध्ये आहे, कोणी म्हणेल अगेन्स्ट मध्ये आहे. बट दीज ऑल आर माय पर्सनल पर्स्पेक्टिव्ह. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दोन्ही गोष्टींना आपण लक्षात घेऊन कुठल्याही गोष्टीचा विचार करून पुढे जायला हवं. तुमच्यावर अन्याय होत असेल तर बिलकुल मी पर्सनली प्रत्येक ठिकाणी आवाज उठवायला तयार आहे. ज्या ज्या गोष्टी निगेटिव्ह होत आहेत त्याच्यावर आपण जरूर व्हिडिओच्या माध्यमातून रोडवर उतरून आंदोलने करून सगळ्या मार्गाने आपण प्रयत्न करू दबाव आणायचा. बट जी प्रोसेस आहे ही मास स्केलवर आहे, त्याच्यामुळे आपण या गोष्टीला विरोध करायला नको. मार्क्स तुमचे कोणत्या एक्झाम मध्ये कमी होतील, कोणत्या एक्झाम मध्ये जास्त होतील, हा स्कोर कॅल्क्युलेशनचा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपण यूज केला तर यावर काही लोकांवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल, काही लोकांवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल. तर चला, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास काही कमेंट्स आपल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीही असो आपण व्हिडिओच्या खाली मेन्शन करू शकता. बाय बाय फॉर नाव, टेक केअर.